पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथातील अभ्यास म्हणजे दृक आणि दृश्य यांचा सारासार विचार करून त्यातील सार स्वीकार करणे, आसार सोडून देणे असा आहे। दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ वेदांताचा ग्रंथ आहे। वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला डायरेक्ट वेदातला अभ्यास करणं जरा अवघड आहे, म्हणून त्याच्या खाली असलेले अनेक जे प्रकरण ग्रंथ आहेत किंवा विवरण ग्रंथ आहेत त्यांच्याद्वारे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काही प्रमुख ग्रंथ समजण्यासाठी मदत होऊ शकते। हा जो दृग्दृश्य विवेक नावाचा ग्रंथ भगवान श्री आद्य शंकराचार्य यांनी लिहिला, त्यामध्ये वेदांताचा प्रामुख्यानेच विषय आहे। याच्यामध्ये बाकीचा अवांतर कुठलाही भाग दिसत नाही। आपण मागील चिंतनामध्ये 4थ्या क्रमांकाच्या श्लोकाचा अभ्यास करत होतो। काम संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृतीतरे रिद्धीर्भी रित्तेवम आदिन भासयतेगदा चितीही, हा असा श्लोक आहे। त्याची फोड करताना आपण क्रमाने एक एक शब्दाचा विचार करतो आहोत। मागील चिंतनामध्ये आपण त्यातील पहिला शब्द काम या शब्दाचा अभ्यास केला होता। काम हा शब्द सर्वात वाईट आहे। काम हा सर्वात वाईट आहे, कारण की काम या शब्दापासूनच पुढे संसार चक्र सुरू होतं। काम संपला की संसार संपला। काम जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार, आणि जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत परमार्थ नाही। परमार्थामध्ये जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर काम संपणं गरजेचं आहे। मागील चिंतनामध्ये आपण सहजपणे काम या शब्दाचा विचार केला होता। सामान्यपणे काम हा शब्द कशा रीतीने वापरण्यात येतो याचाही आपण त्यावेळेस विचार केला होता। काम हा शब्द साधारणपणे वासना या अर्थाने वापरण्यात येतो, परंतु व्यापक रीतीने काम या शब्दाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा तो इच्छा या अर्थाने घेतला जातो। असा आपण मागील वेळेस थोडक्यात जो विचार केला तो असा होता। आज आपण पुन्हा काम या शब्दाचा थोडक्यात विचार करणार आहोत, कारण की काम या शब्दाचा शास्त्रामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगळ्या रीतीने अभ्यास दिलेला आहे। त्यातील काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत त्या महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये प्रस्थानत्रय म्हणजे श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि 10 उपनिषद या ग्रंथांमध्ये सुद्धा काम हा शब्द अनेक वेळा अनेक ठिकाणी येतो, आणि या काम शब्दाच्या द्वारे जन्म मरणाचा फेरा सुरू होतो, किंवा काम या शब्दाच्या नाशानेच किंवा काम नाशानेच जन्म मरणाचा फेरा संपतो, असं आपल्याला बरेच ठिकाणी लिहिलेलं आढळेल। काम, क्रोध, लोभ ही पुढे नरकाचीच द्वारे आहेत असंही अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे। म्हणून हा काम शब्द आपल्याला बारकाईने विचार करण्यासारखाच आहे। काम हा शब्द फक्त विचार करण्यासारखा नसून आपल्या आचरणामध्ये काम आहे की काय असा विचार करणं गरजेचं आहे। आणि आपल्या आचरणामध्ये जर काम असेल तर आपल्याला या काम पासून निवृत्त कसं होता येईल, म्हणजे काम आपला संपवता कसा येईल याचा विचार करणंही गरजेचं आहे। जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत परमार्थ संपलेला नाही। काम संपला की परमार्थ संपला, असा विचार सरळ सरळ आहे। तर काम हा शब्द बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा आलेला आहे।
आपण बृहदारण्यक उपनिषदाच्या आधाराने आज त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत. काम हा शब्द बृहदारण्यक उपनिषदामधल्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या ब्राह्मणामध्ये दिलेला आहे. काम म्हणजे काय? काम म्हणजे ज्या ठिकाणी आत्म्याला पहिल्यांदा इच्छा निर्माण झाली ती स्थिती. आता आत्म्याला इच्छा निर्माण कशी होईल असं जर एखाद्याला प्रश्न पडलाच तर इच्छा करणं हा आत्म्याचाच गुण मानला जातो. कारण इच्छा ही कधी जड पदार्थाला होऊ शकत नाही. जडाला कधी इच्छा निर्माण होत नाही. म्हणून काम हा शब्द एषणा या अर्थाने सुद्धा घेण्यात येतो. एषणा शब्द हा पुढे जर विचार करायला लागलो तर जेव्हा केव्हा हे संसार चक्र सुरू झालं तेव्हा काय झालं हा एक सखोल अभ्यास शास्त्रांमध्ये आलेला आहे. आपण त्याचा अभ्यास न करता सध्या आपण आपल्या स्थितीचा अभ्यास करणार आहोत. त्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बारकाईने उपनिषदासारख्या ग्रंथांमधून त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आज आपण त्याच्यातलाच उपनिषदामध्येच आलेला जो काम हा शब्द आहे, जो आपल्या पातळीला वर्णन करण्यात आलेला आहे, त्याचा विचार करणार आहोत. काम या शब्दामध्ये 4 भाग येतात. कामाची विभागणी बृहदारण्यक उपनिषदाप्रमाणे 4 भागांमध्ये होते. त्यातला सगळ्यात पहिला जो काम आहे त्याला जाया असं म्हणतात. आता जाया हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. जाया हा शब्द ऐकलाय का नाही ऐकलाय? नाही ऐकला. जाया म्हणजे पत्नी. जाया म्हणजे पत्नी. तर पहिला शब्द आहे काम म्हणजे जाया. दुसरा शब्द आहे काम म्हणजे पुत्र. जाया पहिला, दुसरा पुत्र. आता पुत्र म्हणजे सर्वांना माहिती आहे. आता पुत्र म्हटलं की पुत्री नाही असं नाही. पुत्र या शब्दामध्ये दोन्ही आहेच. जाया या शब्दामध्ये पुरुषाच्या बाजूने पत्नी असा शब्द आहे आणि स्त्रीच्या बाजूने पती असा शब्द आहे. म्हणून जाया या शब्दामध्ये फक्त पत्नी असं घेऊ नये, तर स्त्रियांनी काय घ्यावं? जायाच्या ऐवजी पती हा शब्द घ्यावा. आणि पुत्र या शब्दामध्ये पुत्री सुद्धा घ्यावी. पण आता त्या ग्रंथामध्ये जे आहे म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामध्ये जे आहे त्याप्रमाणे आपण जाऊया. जाया, पुत्र. तिसरा शब्द आहे वित्त. वित्त या शब्दाचा अर्थ पैसे असा होत नाही. वित्त या शब्दाचा अर्थ काय होतो? स्थावर जंगम मालमत्ता. आपण लिहून देतो ना, आमची एवढी स्थावर जंगम मालमत्ता आहे. स्थावर म्हणजे आणि जंगम म्हणजे, स्थावर म्हणजे तुम्हाला दिसणारी मालमत्ता आणि जंगम म्हणजे दिसत नाही ती मालमत्ता. तुमची स्थावर जंगम मालमत्ता किती आहे? ही सगळी जेवढी काय असेल तीच. मग त्याच्यामध्ये ती जड असो किंवा म्हणजे चर असो किंवा अचर असो. काही काहींना फक्त पैसे म्हणजे वित्त वाटू शकतात, पण फक्त पैसे म्हणजे वित्त नाहीये. वित्त या शब्दामध्ये तुम्हाला जेवढी काही तुमची मालमत्ता घेता येईल हे सगळी चराचर सृष्टीमध्ये तुम्ही ज्याला मालमत्ता समजताय ती सगळी वित्त या वर्गात येते, वित्त या शब्दामध्ये. आणि चौथा शब्द जो आहे तो आहे कर्म. चौथा शब्द काय? कर्म. एकूण 4 शब्दामध्ये काम विभागला आहे, किंवा हे 4 शब्द म्हणजेच काम आहे असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये. तर जाया, पुत्र, वित्त आणि कर्म हेच काम आहेत असं त्याच्यामध्ये लिहिलंय. हेच काम. मग काम संपवायचं आहे का? हे 4 संपवा. तुम्हाला जर काम संपवायचं असेल तर हे 4 संपवले पाहिजेत. हे 4 संपले की तुमचा काम संपला. आणि काम संपला की कामू नाशेले नाशे क्रोधू तैसा. काम नसलं की क्रोध गेला, क्रोध गेला की लोभ गेला, मोह गेला. त्याच्या पुढची सगळी मंडळी आपोआपच गेली. त्यांना काय जा म्हणून सांगावं लागत नाही. ते जातात, ते राहत नाही. कारण काम या शब्दापासून सुरुवात होते. म्हणून त्याच्या पुढचे क्रोध किंवा यावर जास्त पुढे भाष्य नाहीये किंवा त्याच्यावर विचार नाहीये. त्याच्यावर जास्त अभ्यास आपल्याला करायची गरजच नाही. कारण की फक्त काम हा शब्दच आपल्याला महत्वाचा आहे. या ठिकाणी काम शब्द जो आला तो आद्य शंकराचार्यांनी काम शब्द वापरला म्हणजे त्यांच्या समोर उपनिषद आहेच. म्हणून या ठिकाणी जरी आपण वेगळ्या रीतीने वेदांतामध्ये अभ्यास करणार असलो तरी सुद्धा काम हा शब्द त्यांनी काय असं वेगळ्या कारणाने वापरलेला नाही.
त्यांच्यासमोर काम हा शब्द अशाच रीतीने आहे. म्हणजे आपण एक बृहदारण्यक उपनिषद एक आधार म्हणून घेत आहोत. कारण उपनिषदाच्या आधाराने अभ्यास केला म्हणजे जरा अजून बरं पडतं. एक मंथन करण्यासाठी आपल्याला अजून फायदा होतो. फक्त उपनिषदांचाच आधार घ्यावा असं काही गरजेचं नाही. साधू संतांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचाही आपण आधार घेत असतो. पण आज आपल्या समोर तो विषय असल्यामुळे आपण त्या रीतीने विचार करणार आहोत. तर जाया म्हणजे पत्नी, किंवा स्त्रीच्या बाजूने पाहिलं तर जाया म्हणजे पती. मला सांगा, माणूस जगतो कशाला? माणसाचं पहिलं टार्गेट काय असतं जगताना? सर्वसाधारण प्रत्येक माणसांकडे तुम्ही बघा, सगळ्यांचं पहिलं टार्गेट असतं बायको किंवा नवरा. कारण मुलगी जी जगते तिचं टार्गेटच असतं नवरा कधी करीन. आणि नवरा केल्याशिवाय तिलाही बरं वाटत नाही, आणि तिच्या आईबापालाही बरं वाटत नाही, आणि नातेवाईकांना तर बरं वाटणारच नाही, जगालाच बरं वाटणार नाही. म्हणजे मुलीने जर लग्न केलं नाही तर अख्खं जगत काय करेल? आता आजची परिस्थिती निराळी आहे, पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. आज कोणाला वेळ नाही कोणाकडे बघायला, कोण लग्न करतं आणि कोण लग्न करत नाही ह्याचे काही कोणाला घेणं देणं नाही आता. कारण कलियुगामध्ये सगळेजण आपल्या ह्याच्यामध्ये रमलेले असल्यामुळे, आपल्या कामात रमलेले असल्यामुळे कोणाला एवढा विचार करायला वेळ नाही. पण तरी असतात थोडेफार. असो, तर साधारणपणे काय दिसतं की प्रत्येक जण जन्माला आला की त्याचं पहिलं टार्गेट असतं लग्न. म्हणजे पती किंवा पत्नी. म्हणजे मुलीचंच टार्गेट लग्न करणं असं असतं असं नाही, तर मुलाचं सुद्धा टार्गेट काय असतं? लग्न कधी करीन. आणि जरा काही 20 वर्ष ओलांडले की सगळे लोक ओरडायच लागतात, काय आहे का नाही, काय तुला काय कळतं का नाही काही? आता मी अनुभव घेतलेला असल्यामुळे मला चांगलं माहिती आहे, आणि तुम्ही अनुभव घेतलेला असल्यामुळे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे मी काही नवीन काय सांगतो असं नाहीये. काही लोकच ओरडायला लागतात, त्यांना काही घेणं देणं आहे का? अरे मी लग्न करीन नाही तर नाही करीन, तुला घेणं देणं काय त्याच्याशी? पण तसं नसतं. सर्वजण ओरडायला लागतं कारण त्यांना काळजी असते की हा काम या शब्दात कसं बसेल. म्हणजे आपल्या बुडवायला ही लोक कारणीभूत नाही का? कारण काम हा शब्द जर जाया अशा अर्थाने घेतला, कारण कामचाच विभागणी जाया या शब्दामध्ये झाली, तर सगळेजण आपल्या बुडवण्याची वाट बघतात का नाही? आणि मग जर जमलंच तर त्याच्यातून मग काय करतात? मग तुम्हाला धावपळ माहितीच आहे पुढची, आणि सगळे कसे धावपळीला मदत करतात हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आणि आपणही कशी मदतीला जातो हेही तुम्हाला माहितीच आहे. बरं वाटतं आपल्याला. म्हणजे काम लोकांचा वाढवावा यासाठी आपण मदत करतो, तेही आपल्याला मदत करतात, म्हणून संसार टिकलाय. संसार संपवायचा असेल तर काम संपला पाहिजे असं आपलं वाक्य आहे पूर्वीचं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अशा लोकांना मदत करूच नका. तुम्ही म्हणता मग आम्हाला समाजात राहायचं, तुमचं काय, तुम्हाला कोणी विचारलं नाही विचारलं काय, सारखंच आहे. तुम्ही फकीर आहेत, तुम्ही व्हा ना फकीर, आम्ही तुम्हाला कुठे अडवलंय काय फकीर व्हायला? तुमचं तर आता सगळी पानं गळायला लागल्यात. म्हणजे जेवढी दिसतात त्यातले बऱ्यापैकी सगळी गळायलाच लागलेली पानं. म्हणजे कधी वारा आला तर कधी पानं गळून जातील काही सांगता यायचं नाही, तरी सुधारत नाही. काम तुम्ही दृढ करताय. अहो तुम्ही पत्नी करून किंवा तुम्ही पती करून काम वाढवला यात तर काय तर शंकाच नाही, सगळ्यांचं दिसतच आहे. पण अजून तुम्ही त्याच्यातूनच निघत नाही. म्हणजे जाया या शब्दातून तुम्ही अजून बाहेर निघणार. कारण जगाचा काम वाढवावा यासाठी तुम्ही मदत केली तर तुमच्या हातात काय द्यावं? तुमच्या हातात काय द्यावं प्रसाद म्हणून? तुम्ही लोकांचं काम, मला सांगा, एखाद्याच्या पापात मदत केली तर तुम्हाला काय प्रसाद द्यावा? कोणी म्हणजे नियंत्याने काय प्रसाद दिला पाहिजे तुम्हाला? काम हा संसाराला कारण आहे, काम हा वाईट आहे हे तर आपल्याला माहित आहे. मग जाया हा जर काम असेल आणि आपण त्याच्यासाठी जर मदत करत असू डायरेक्टली इनडायरेक्टली, म्हणजे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, तर तुम्हाला नियंता काय फल देईन? संसारातून मुक्त करीन की संसार चक्र हे फल देईल? तुम्हाला मारणार बिरणार ते जाऊ, ते मला काही माहित नाही. पण दोनच आपण विषय केला, दोन फल आहेत, एक तर संसार चक्र किंवा संसार चक्रातून बाहेर. जर आपण यांच्यामध्ये रमणार आहोत, आपण जर या जाया शब्दामध्ये अडकून राहणार आहोत, तर आपल्याला कोण वाचवेल? पहिलाच काम ज्यासाठी मनुष्य वयाचे 20 वर्ष 30 वर्ष जगतो, ते जगत असताना प्रत्येक क्षणात त्याच्या आतमध्ये हाच असतं की जाया. जगताना आतमध्ये काय असतं? फक्त पत्नी निर्माण होईपर्यंत किंवा पती निर्माण होईपर्यंत किंवा येईपर्यंतच जाया हा शब्द राहत नाही. तर तुम्ही आता सगळे म्हातारे झाले तरी तुमच्या आतमध्ये जाया हा शब्द किती दृढ आहे.
सुटते का जाया? जाया सुटते का नाही? जाया सुटत नाही. मग जाया जर सुटतच नाही तर मग आपल्याला संसार चक्र ह्याच्यातून बाहेर कसं पड? संसार चक्रातून बाहेर जाणार कसं? तुमची जाया तर तुम्हाला सुटत नाही, जगाच्या जायाची तुम्हाला काळजी आहे. हे तर त्याच्यापेक्षा अधिक पाप आहे, त्याच्यापेक्षा अधिक मोठा गुन्हा आहे तो. तुम्ही मला महाराज असं केलं तर लोक मारतील की तुम्हाला? आता लोकांनी मारो अथवा न मारो आमचा प्रश्न नाहीये, आम्ही जे आहे ते सांगतोय. मी तर तुम्हाला सांगितलं ना, माझ्या स्पष्ट बोलण्याने एकही साधक न राहिला. उत्तम, हे काय झाली स्थिती? उत्तम स्थिती झाली ती. आणि राहिले तर असे राहू नका. एक लक्षात ठेवा, फक्त स्वतःला फसू नका. आणि मी जे वेळेस बरेच वेळा पाहतो लोक ऐकतात पण ह्या गोष्टी काय करतात? सोडून देतात आणि जेवढं बरं वाटतं तेवढं घेतात. तुम्हाला जर संसार चक्रातून बाहेर पडायचं असेल तर जाया या शब्दातून बाहेर या आणि प्रत्यक्षात बाहेर या. जाया नाही आपल्याला, काय नाही असं म्हणा, मला जाया नाही. बघा मग काय काय होणार आहे. जाया नाहीच या निर्णयावर या, असली तरी नाही या निर्णयावर या. कारण जाया आहे हे सिद्ध करायला कोण तयार आहे? माया तयार आहे. तुम्हाला जाया आहे हे सिद्ध करायला कोण तयार आहे? माया तयार आहे. तुम्ही फक्त नाहीच तर म्हणा. आधी दुसऱ्यांच्या जाया पूर्ण करण्यामध्ये रममाण होऊ नका, जाऊ नका, गुंतू नका त्याच्यामध्ये. त्यांच्यामध्ये जर गुंतून राहिले तर तुमचं काही खरं नाही. तर जाया हा जो विषय आहे हा अत्यंत वाईट आहे. संसार चक्राची सुरुवातच जाया शब्दात आहे. संसार चक्राची सुरुवात कशात आहे? कारण काम या शब्दाचेच ते भाग आहेत आणि संसार चक्र सुरू होतं जायापासून. या जायापासूनच पुढे काय तयार होतं? पुत्र. म्हणून दुसरा भाग काय आहे? पुत्र. एखाद्याने फार प्रयत्नपूर्वक जाया या शब्दातून बाजूला गेला, म्हणजे जाया इथून बाजूला गेला, जायेतून बाजूला गेला, तरी सुद्धा पुत्र या शब्दातून बाजूला जाणं शक्य नाही. ज्यांना पुत्र नाहीत अशांची तोंड बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की पुत्राची किंमत काय असते. तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही कदाचित चिंतन ऐकले की म्हणू शकता आम्हाला काही पुत्राचं एवढं वाटत नाही. पुत्राबद्दल वाटतं का नाही यासाठी परीक्षा पाहिजे. काय? पुत्राबद्दल काही वाटतं का नाही याबद्दल परीक्षा पाहिजे. पुत्र म्हणून पुत्राबद्दल काही वाटू नये, कारण पुत्र हा दुसरा काम आहे. एक वेळ पुरुष तरी पुत्र या शब्दातून बाजूला जाईल, पण स्त्री जाऊच शकत. काय? च लावल्यामुळे काय झालं इथे? नाहीच. काय पाहिजे? फार मोठी कृपा पाहिजे स्त्रीसाठी. स्त्रीने काय करावं, काय केलं म्हणजे तिच्या या पुत्र या विषयातून तिला बाजूला जाता येईल, पुत्र या काम मधून तिला बाजूला जाता येईल, हे कोणी सांगू शकत नाही. इतका अवघड हा काम आहे. एक वेळ पुरुष जाईल, पुरुष जाईल असं मी म्हणतो, मी जातो असं नाही, जाईल, एक वेळ जाईल. अहो पुत्र कसलाही असला तरी लोक त्याच्यातून बाजूला जात नाही. कसलाही म्हणजे फार नालायक निघाला, विचित्र असला तरी त्याच्यापासून बाजूला जात नाही, जाऊ शकत. एवढा पुत्र हा काम डेंजर आहे. म्हणून पुत्र या कामाविषयी काय करावं आपण? काहीतरी करा, पण पुत्र या कामापासून बाजूला जा. जर तुम्ही त्याच्यातून बाजूला जाऊ शकले तरच पुढे काहीतरी. वाचून तुम्हाला काही बोलता येईल, वाचून कोणीही काही बोलू शकतो. तुम्ही काय 10 वेळा जर ह्या वेदांत ग्रंथाचा अभ्यास करत राहिले तर तुम्हाला पण माझ्यासारखं बोलता येईल. एखादी बुद्धी चांगलीच प्रखर असेल तर तोही बोलू शकतो, त्याला काय अवघड काय विषय. आपण परमार्थ बोलण्यासाठी नाही करत आहे, उद्धारासाठी परमार्थ सुरू आहे आपला. तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून मी काय अभ्यास करून येत नाही, असा माझा कधीच हेतू नसतो आणि तो नाही आहे. मला त्याच्यावर विचार करून माझ्यासाठी काय त्याला उपयोगात आणता येईल का यासाठी मी प्रयत्न करत असतो. तर पुत्र जो आहे हा पुत्र नावाचा काम हा इतका वाईट आहे की कधी त्याने आपल्याला फसवलं हे आपल्यालाच कळत. क्रमाने पहिल्यांदा जाया शब्दातून बाजूला जा. नवरा असला तरी म्हणायचं मला नवरा नाही. कोणाला म्हणायचं? नवऱ्याला.
नवऱ्याला म्हटलं की मग तुम्हाला माहिती आहे काय होईल. नवऱ्याला म्हणायचं नाही, स्वतः म्हणायचं, स्वतःला सांगायचं. हा सगळा विषय स्वतःचा सुरू आहे, दुसऱ्याला सांगण्याचा विषय नाही. हा वेदांत हा विषय दुसऱ्यासाठी नाही आहे. व्यवहार हा दुसऱ्यासाठी असतो, वेदांत हा स्वतःसाठी आहे. कारण वेदांत हे जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचं साधन आहे. आणि जन्म मरणाचा फेरा हा जगाचा नाही चुकवायचा आहे, आपला चुकवायचा आहे. म्हणून वेदांत हा स्वतःसाठी आहे. म्हणून हा विषय स्वतःला शिकवायचा आहे, दुसऱ्याला नाही. आणि उद्धार होण्यासाठी शिकवायचा आहे, पाप करण्यासाठी नाही. कारण वेदांताची जर भाग नीट अभ्यास करत गेलो तर स्वैरपणा निर्माण होण्याची शक्यता असते, स्वैराचार निर्माण होण्याची शक्यता असते. मुक्त पुरुषाचा स्वैर वागणं हे त्याची सिद्धी दाखवतं, आणि मूर्ख माणसाचं स्वैर वागणं हे त्याचा असिद्धी म्हणजे जन्म मरणाचा फेरा दृढ करणं हे दाखवतं. आपण मूर्ख या वर्गात जाऊ नये. तर काही करून तुम्ही काय करा, पहिल्यांदा जाया या विषयातून बाजूला या. स्वतःच्या जायापासून बाजूला जाण्याच्या आधी जगाच्या जायामध्ये जाऊ नका. त्यांच्या नादीला काय लोकांनी तुम्हाला नावं ठेवायची ते ठेवू द्या. मी तर म्हणतो तुम्हाला अख्ख्या जगाने वाळीत टाकलं तर चालेल, पण परमेश्वराने वाळीत टाकू नये. आपल्याला अख्ख्या जगाने थुंकलं आपल्याला तरी चालेल. तुम्ही प्रपंच चालणार कसा? अरे त्यांचा प्रपंच सुद्धा ज्याच्या कृपेने चालतो त्याच्यावर आपला प्रपंच चालणार आहे. आपलं कोणामुळे चाललंय? यांच्यामुळे, गणगोतामुळे आपलं चाललंय का? आपलं गणगोतामुळे चाललंय? नुसते माना का डोलवता? वागण्यात काय? गणगोतामुळे आपण आहोत असं आपल्याला वाटायला लागलंय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गणगोतामुळे आपण नाहीये. गणगोत सुद्धा ज्याच्यामुळे आहेत त्याच्यावर आपलं चाललेलं आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. म्हणून अख्ख्या गणगोताने आपल्याला वाळीत टाकलं तर चालेल, अख्ख्या समाजाने आपल्याला वाळीत टाकलं तर चालेल, पण देवाने आपल्याला वाळीत टाकू नये. आलं लक्षात? देव आपल्यापासून दूर जाऊ नये. देवाच्या जवळ जाण्यासाठी आपला परमार्थ विषय सुरू आहे. आणि त्याच्याजवळ जायचं असेल तर पहिल्यांदा सगळ्यात पहिला काम म्हणजे जाया. आधी दुसऱ्यांचे जे जाया वाढवण्याची जी पद्धत सुरू आहे जगामध्ये, त्याच्यातून पहिले बाहेर या. पहिलं काय करा? पहिलं त्याच्यातून बाहेर या. तुम्ही तसं करायला लागले की सगळे तुमच्या विरुद्ध येऊन तुम्हाला म्हणणार हे काय करतोयस, हे काय करतोयस असं म्हणणार. तुम्ही त्यांना समजावून जरी सांगितलं तरी ते ऐकणार नाही, हेही पक्कच आहे. मग दुसऱ्याला समजावून सांगण्याची वेळ कशाला वाया घालावी? आपलं आपण समजून घ्यावं आणि त्याला म्हणायचं वा चांगलं करतोयस, कर. काय म्हणावं? पण मला वेळ नाही रे. मग सरळ नीट सांगता येत नसेल तर खोटं कारण सांगायचं त्याला. तुम्ही खोट्याला सांगितलं काय पाप लागतंय? काय पाप लागत नाही असल्या खोट्या सांगणे. काय नाही, मला जमलं नाही, मला हे नाही, मला ते नाही, आता जरा ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत. व्यवहारातल्या अडचणीमुळे एखाद्याच्या जायाच्या कार्यक्रमात जाण्याचं आपण टाळतोच का नाही? व्यावहारिक अडचण आली तर मग ही पारमार्थिक अडचण नाही काय? ही तर त्याच्यापेक्षा वाईट आहे. सांगायचं त्याला काही अडचणीमुळे नाही जमत बुवा. लोक एकदा ऐकतात, दोनदा ऐकतात, तीनदा, चौथ्यांदा तुम्हाला बोलवतच नाहीत. माझं उदाहरण तुमच्या समोर आहे सपशेल. मला कोणीही बोलवत नाही, कारण त्यांना माहिती हे काही आउट कॅटेगरीचं आहे. आउट म्हणजे त्यांच्या सिस्टममधून आउट. माझ्या समोर जरी कोणी काय बोललं नाही, मला कोणी काही नाही सांगितलं तरी मला लक्षात येतच की हे काय झालेलं आहे, आपल्या सिस्टममधून आउट आहे. बरोबर आहे, तुमच्या सिस्टममधून मी आउट झाल्यामुळे त्याच्या सिस्टममध्ये मला जागा आहे. तुम्हाला यांच्या सिस्टममध्ये राहायचं का त्याच्या सिस्टममध्ये राहायचं हे बघा. जर त्याच्या सिस्टममध्ये जायचं असेल, ही सिस्टम बंद. यांच्या नादी लागायचंय तर त्याच्या नादी लागता येत नाही, आणि त्याच्या नादी लागलं तर यांच्या नादी लागता येत नाही. कारण यांना त्याच्याशी घेणं देणं नाहीये आणि आपल्याला त्याच्याशी घेणं देणं आहे. मग ते तर म्हणतील नाही, ते आपण त्यांना काय म्हटलं तर ते म्हणतात नाही असं कसं, आम्ही पण देव धर्म करतोच आहे की. काय देव धर्म करतोस तू? तुला कशाची पूजा करावी याची अक्कल नाही. दगडाची करायची, धोंडाची करायची, का कुठल्या देवाचा तुला थांग पत्ता नाही आहे का? कोणाला काही थांग पत्ता? देव म्हणजे हा आहे. बरं, ज्या देवदेवतेला वस्तू ते देव म्हणजे तो देव आहे हे पण कुठे माहिती आहे? देवो देवी पाही हा निश्चय तयासी नाही, तर त्या ठिकाणी त्याचा काही निश्चय तसा नाहीच आहे. मग असं असताना आपण या लोकांच्या नादी लागून काय होणार आहे?
जे जाया शब्दात बसतात त्यांच्या नादी लागू नका. जे जाया शब्दात बसले त्यांच्या नादी लागू नका. कारण आता तुमचा कालावधी नाहीच येतो. खरं पाहिलं आहे का? आहे का सांगा मला? काय तुमचं काय आडणार आहे? नाही गेले कुठे तर काय आडेल तुमचं? कोणा वाचून जगात काहीच आडत नाही. हे नुसतं बोलण्याच्या गोष्टी नाही, खऱ्या गोष्टी त्या. कोणाच्या वाचून कोणाचंही काही आडत नाही. बाप मेला आणि लग्नाची वेळ झालेली असेल तर त्याचं प्रेत आत ठेवून बाहेर लग्न करतात. असे तुम्हाला उदाहरणं माहीत असतील सत्य काढले. आलं लक्षात? त्यामुळे बापा वाचून मुलीचं लग्न आडत नाही तर अजून काय पुढे सांगायचं? म्हणजे इतका काम डेंजर आहे. हे सत्य आहे जगामधलं. आणि सत्य गोष्टीला घाबरू नका. ही सत्यता आहे. सत्य स्वीकार करा की हा जो काम आहे, ही जे जाया आहे, ही जाया आपली जाया तर जाऊ द्या, दुसऱ्यांच्या जाया पहिल्या बंद करा. म्हणजे दुसऱ्यांच्या जायामध्ये हातभार लावणं बंद करा आणि मग आपल्या जायावर या आणि मग आपल्या जायेचा विचार करा की ही आपली जाया आहे काय? आपली जाया ही आपली जाया आहे का असा विचार आपण करावा. आहे का? आहे का? आहे का? नाहीये. नाहीये. हा विचार जसा दृढ होत जाईल तशी ती जाया संपते, राहून राहत नाही. काय जाया कशी संपते? हळूहळू होतं. ते काही एकदमच होईल असं नाही. ही जाया आपली आहे का नाही याचा विचार करायचा. मग एखादा म्हटलं ही जाया माझी नाही, दुसरी जाया आहे असं म्हटलं तर मग अजून वाईट झालं. जाया या शब्दामध्ये जे बसतंय म्हणजे पत्नी किंवा पती, ही आपली आहे का नाही याचा विचार करा. तो स्वतःकडेच ठेवा. दुसऱ्याला सांगत बसू नका. जास्त भीती वाटत असेल तर दुसऱ्याला सांगू नका. पण आताच आतमध्ये विचार. जितका तो दृढ होत जाईल तितका जाया तुमचं संपत जाईल. म्हणजे काम संपेल. तेवढा काय होईल? काम या शब्दाचा तेवढा भाग संपत जाईल. ज्या दिवशी दृढ होईल तुमचं जाया हा शब्द गेला, हे दृढ होईल, तेव्हा काय होईल? जाया असली काय, नसली काय, जगली काय, मेली काय, म्हणजे पती किंवा पत्नी काही फरक पडणार नाही. काही फरक पडणार नाही. पण मी आधीच सांगतोय की याचा विचार जो आहे तो कशासाठी आहे? इकडे जाण्यासाठी आहे. नरकाला जाण्यासाठी नाही सांगत आहे. नरक याने नरक प्राप्ती पण होते. याचं तोंड फिरवलं तर नरकात आणि इकडे गेला तर देवाकडे. म्हणजे याचा विचार कसा आहे? तोंड फिरवलं तर कुठे जाईल? नरकाकडे. आपण नरकाकडे जाण्यासाठी जाया संपवत नाहीये, देवाकडे जाण्यासाठी जाया संपवतोय. पुत्र जे आहे हे पुत्र म्हणजे जायापासूनच निर्माण झालेले एक काम आहे. पुत्र प्रेम, पुत्रावर असलेले जी आपला काम आहे, म्हणजे पुत्र हा जो काम आहे हा काम मरेपर्यंत जात नाही. एक वेळ जायेपासून तरी परावृत्त होतो थोडाफार, पण पुत्र हा काम फारच अवघड. या पुत्र नावाच्या कामपासून सुद्धा बाजूला जाण्याचा प्रयत्न. सुनने आणि पुत्राने कितीही म्हातारीला लाथा घातल्या तरी सुद्धा पुत्र प्रेम, पुत्र हा काम बाजूला जात. बापाची संपत्ती घेऊन पुत्र बापालाच धुवून काढील तरी बापाला लाज नाही. खरं तर म्हणजे जगताना व्यवहारामध्ये बापाने कधीही मरेपर्यंत पुत्राच्या नावावर एकही गोष्ट करू नये. असंच मृत्यूपत्र करून ठेवावं की मी मरेपर्यंत काहीही पुत्राच्या नावावर होणार नाही. जर मी मरण्याच्या आत पुत्राच्या नावावर काही झालेलं आढळलं तर मला पुत्राने धमकी देऊन, मारामारी करून, काहीतरी करून मला फसवलेलं आहे असं लिहून ठेवावं कुठेतरी. म्हणजे काय होतं? अडचण राहत नाही. नाहीतर काय होतं की तुम्हाला चांगले उदाहरण अनेक माहीत असतील, मी काही सांगण्याची गरज नाही, की बापाची सगळी संपत्ती पुत्राने लुटली आणि त्याच्या बायकोने त्यांनी मिळून ह्यालाच संपवला. असे कित्येक उदाहरणं व्यवहारात दिसतात. म्हणजे व्यवहारात धड चालवायचा असेल तर पुत्र काम वाईटच आहे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा. काही काही लोकांना त्यांच्या म्हातारपणात थोडाफार त्याचा आधार आहे. तुमचे कष्ट जर त्याच्यासाठीचे बघितले तर त्याचा आधार म्हणजे नसल्यासारखाच आहे. तुम्ही त्याच्यासाठी जे राबलेत, पुत्र या कामासाठी तुम्ही जे राबले, जे तुमचा जीव ओतून बसले त्या कामामध्ये, त्याच्या पुढे
त्याने काय करायचं ते करू द्या, हे सगळं कमीच आहे. म्हणजे कुठल्याही पुत्राने आईबापासाठी कितीही काही केलं तरी ते त्या पित्याच्या किंवा त्या आईच्या पुढे किती आहे, शून्यच आहे. म्हणून यांच्यापासून काय राहावं, पुत्रापासून सावध राहावं. पुत्र आणि पुत्री हा काम फार वाईट. असो, या दोन कामानंतर तिसरा काम काय आहे, वित्त. आता वित्त म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. माणसाची धावपळ कशी असते, सगळ्यात पहिला असतो जाया, दुसरा असतो संतती, तिसरा असतो संपत्ती म्हणजे वित्त. वित्त यासाठी मनुष्य रात्रंदिवस धडपड करत राहतो, रात्रंदिवस धडपड करत राहतो. किती वित्त पाहिजे आपल्याकडे, आपल्याकडे संपत्ती किती पाहिजे, याला काही मर्यादा आहे का? काही आपण ठरवत असतो की आपल्याला एवढं पैसे पाहिजे, त्यासाठी धावपळ करत राहतो. आपली मर्यादा जी आहे ती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाची जर वित्त या शब्दाची मर्यादा बघितली, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि ही कधीच न संपणारी मर्यादा आखून घेतली आपण संपतो, पण ही मर्यादा आपल्याला काही गाठता येत नाही. कारण एखाद्याला 2 व्हीलर नावाची जर वित्त असेल तर काहीतरी कारणाने, समाजामधल्या वातावरणामुळे का म्हणा, कशामुळे का म्हणा, त्याला 4 व्हीलर ही मर्यादा येते. मग तिथं जायला वाटतं. 4 व्हीलर मिळाले की त्याच्यापेक्षा चांगली 4 व्हीलर. अशा प्रकारे वित्त हे कधीही हाताला लागत नाही. वित्त हे क्षितिजासारखं आहे. जर क्षितिजाकडे तुम्ही पळत राहा, क्षितिज हाताला लागत नाही. त्याप्रमाणे वित्त हे आज तागायत कोणालाही गाठता आलेलं नाही. मग धीरूभाई अंबानी जरी असला, त्याने म्हटलं की मी एवढं कमवलं, तो थांबला का? वित्त घाटता आलं का? त्याच्या मुलं बाळ समजा आता आहेत, त्यांना जरी वित्त गाठता आलंय का? त्याच्या वित्ताच्या पुढे एखाद्या भिकाऱ्याचं वित्त किती आहे? त्या भिकाऱ्याला तरी वित्त गाठता आलंय काय? झोपडीत राहणाऱ्याला त्याचं वित्त गाठता आलं नाही, आणि राजाला, म्हणजे किती मोठा राजा असला तरी त्याला सुद्धा त्याचं वित्त गाठता आलं नाही. मग वित्त हे कधीही पूर्णच होत नाही. म्हणजे वित्त नावाचा काम जो आहे, या कामाची परिपूर्णता कधीही कोणाची होत नाही. एक वेळ जाया आणि पुत्र हे 2 काम पूर्ण होतील, मग बास म्हणे, आता नको, जाऊ दे, 1 बायको आहे, 2 पोरं आहे, बार मजेत चाललंय, ठीक आहे. पण वित्त हा काम फार डेंजर आहे. म्हणजे क्रमाने एक वेळ 1 बायको असली बात झाली, पण एका पोरावर गप बसेल का? आता गप बसेल, आता निराळी गोष्ट आहे. पण पूर्वीची जर तुम्ही रचना बघितली तर काय, एका पोरावर गप बसतो का? अष्टपुत्र, म्हणजे एकावर गपच बसत. खरं तर 1 पोरगं झालं की संसार बंद करावा, म्हणजे जायचा विषय, आपला विषय संपून टाकावा. ही जाया आपली नाही असं समजावून त्या पुत्राच्या नादी लागावं पाहिजे. म्हणजे जायचा विषय कट होतो ना. नाही तर 2, पूर्वी जर विचार करायचा असे असतं 8, पण 8 पुत्रानंतर त्या जायेच्या नादी लागू नये. म्हणजे ती स्त्री किंवा तो पुरुष याच्या नादी लागू नये, विषय संपून टाकावा. जाया नाही, तू तुझी स्त्री आहेस, मी माझा पुरुष आहे, तुला जे करायचं ते तू उधळ, मला जे करायचं मी करतो. जायचा ना आपला विषय संपला. जाया आपल्याच वाटेला लागलेली असेल, ह्याच मार्गाला, ठीक आहे, राहा, पण जाया म्हणून नाही. काय जाया नाही, फक्त सोबत चालले ह्या दिशेने म्हणून ठीक आहे. तर ही जाया एक वेळ संपवता येते. पुत्र 2 झाले, गप बसू शकतो. पण वित्त हा काम संपत नाही. तुम्ही इथले कोणीही सांगा मला, आम्ही थांबलोय आता, बस आता वित्त नाही पाहिजे. काय काय लोक तर एवढे भारी की ते म्हणतात, महाराज मग तुम्हाला द्यायला आमच्याकडे पैसे नको काय, तुमच्यासाठी आम्ही करतो. हो, हे आमचं काय, आम्हाला आमचं बरं पुरेसं आहे आम्हाला, पण तुम्हाला पण थोडी दक्षता द्यावी लागते, मग त्यासाठी कमवतो. काही भाग तुम्हाला देतो का नाही, मग गप बसा की, कशाला वित्त करताय. 1% का व्हायना देतो ना, मग तुम्ही जास्त वित्तच्या नादी लागू नका. आम्ही लागतो तेवढं ठीक आहे. वित्त जो आहे, हा वित्त कधीही पूर्ण होत नाही. मग जो पूर्णच होणार नाही काम, जो काम पूर्णच होत नाही, त्या कामाच्या नादी लागावं काय? एक ठीक आहे, तुम्ही लग्न केलं, मुलं बाळा झाली, इथपर्यंत मानलं, जाऊ दे तुम्हाला, त्याच्याबद्दल आता मी काही म्हणत नाही, कारण तो विषय संपला. एखाद्याने लग्नही करावं, मुलं बाळाही निर्माण व्हावीत, हे 2 काम त्याने पूर्ण करावेत. ते पूर्ण होतात का त्याच्यानंतर काय राहत नाही.
म्हाताऱ्याला तर म्हातारीविषयी एवढं काही राहतच नाही, आपलं नावाला असायचं म्हणून असतंय. तरुणपणी जेवढं राहतं तेवढं राहत नाही, म्हणजे ते कमी होत जातं. पण वित्त कमी होत नाही ना, वित्त हा काम कमी होतच नाही. एक वेळ तुम्ही जाया आणि पुत्र या दोन नादी लागले ठीक आहे, याच्या दोनच्या नादी लागले ठीक आहे, हळूहळू ते आपोआपच धक्के खाल्ल्यामुळे बाजूला पडतो. मग धक्के खाऊन का होईना, एखादा धक्के खाऊन बाजूला पडेल, एखादा धक्के न खाता बाजूला पडेल, कसं का होईना तो बाजूला येतो. पण वित्त ही गोष्ट अशी आहे की त्याच्यातून काहीही करा बाहेरच येत नाही. महाराज झाला तरी बाहेर येत नाही. म्हणजे महाराजालाही वाटतं, लोकच दाखवतात वित्त. महाराजांनी नाही म्हटलं तरी लोक महाराजाला वित्त दाखवतात. आपण कितीही वित्तापासून दूर पळायचा प्रयत्न केला तर हे वित्त आपल्या अंगावर येऊन पडतंय. अशी वाईट स्थिती आहे वित्त हा काम. वित्त काम फार डेंजर आहे. जाया आणि पुत्र या कामापेक्षा वित्त हा काम फार वाईट आहे. तो मरेपर्यंत जात नाही. कमीत कमी जेवढं आहे तेवढ्यात गप राहा, त्याच्या पुढे वाढू नका. जे मिळेल ते. तुकोबांनी सांगितलं की अन्न धन मान हे प्रारब्ध अधीन जाण. त्याच्यामध्ये धन हा विषय कशामध्ये आला? अन्न हा सुद्धा वित्तच आहे. अन्न हा वित्त आहे, धन हा सुद्धा वित्तच आहे आणि मान हा सुद्धा वित्तच आहे. अन्न धन मान हे तिन्ही काय आहे? वित्त आहे. आणि हे प्रारब्धाच्या अधीन, जेवढे मिळतील तेवढे मिळतील, नाही मिळतील तेवढे नाही मिळतील. रडतात लोक, आमच्याकडे पैसे नाहीये, आमच्याकडे काय नाहीये, पैसे नाहीये. म्हणजे मी जेवढे लोक पाहतो, म्हणजे परमार्थ करणारे न करणारे हे सगळे पाहत, हे नुसते रडत राहतात. कशासाठी? वित्त हा काम पूर्ण होत नाही. लोकांचा जो त्रागा आहे, लोकांना जो त्रास आहे तो काय? वित्त हा काम पूर्ण न होण्याचा त्रास आहे. वित्त हा काम पूर्ण होत नाही हा माणसाला इतका त्रास आहे, इतका म्हणजे काही सांगता येत नाही. माणसाला जे असं नाही, स्वर्गामध्ये गेला तरी त्रासच आहे. कारण स्वर्ग नावाचं वित्त मिळालं एवढं मोठं तरी त्याला पुरत नाही, तरी त्याला वाटतं अजून वित्त असायलाच पाहिजे. तुम्ही वित्त या कामाच्या नादी लागू नका. आणि तुम्ही नादी लागलेले आहेत हे लक्षात घ्या. वित्त असलं काय नसलं काय अशी खरी स्थिती पाहिजे. आणि जे लोक वित्ताच्या पाठीमागे धावतायत त्यांच्या नादी लागू नका. पहिल्यांदा स्वतःला शिकवताना हे लक्षात घ्यायचं की जे लोक यांच्या नादी लागलेले असतात त्यांच्या आपण नादी लागलो तर त्यांचा संस्कार आपल्या होतो, त्यांचा गुण आपल्या सोबत लागतो. कारण त्याच्यासोबत राहून 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 एकदा नाही दोनदा नाही ते 10व्या वेळेनंतर तरी आपल्याला त्याचा गुण आपल्याला लागणारच आहे. म्हणून जे वित्त या शब्दाच्या पाठीमागे लागलेत, वित्त या कामाच्या पाठीमागे जे लागलेले त्यांच्याच पाठीमागे तुम्ही लागू नका. एवढं तरी पहिल्यांदा करा. एखाद्याकडे 1 करोड रुपये त्याच्या तुम्ही नादी लागू नका असं नाही म्हणलं मी. त्याच्याकडे असेल द्या 1 करोड, त्याच्याकडे 10 करोड असू द्या, अब्जावधी खरबो रुपये असू द्या त्याच्याकडे, पण तो वित्ताच्या पाठीमागे लागलेला नाही पाहिजे. चालतो तो आपल्याला. आणि एखादा झोपडीत राहणारा असू द्या, तो जर वित्ताच्या पाठीमागे असेल तर त्याच्या पण नादी लागू नका. आपल्यासाठी झोपडीत राहणारा असो किंवा एखाद्या राजमहालात राहणारा असो, तो वित्ताच्या पाठीमागे नको. जनक राजा वित्ताच्या पाठीमागे कधीच नाहीये. जनकाची दृष्टी कुठे आहे? वित्ताच्या पाठीमागे कधीच नाहीये. म्हणून जनकाच्या नादी लागावं. म्हणजे राजा जो झाला तर राजाच्या पाठीमागे. आणि भिकारी जर असेल तर सुदाम्याच्या पाठीमागे लागावं. सुदाम्याला जेव्हा बायकोने सांगितलं तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे वित्त नाहीये. तो पण सुदाम्याला लक्षातच आलं नाही. आणि मग तो कृष्णाकडे, अरे माझ्या वित्ताचं काय रे बाबा. आणि कृष्ण त्याच्यापेक्षा भारी असल्यामुळे तो त्याला वित्ताचं नावच काढत नाही तो. आणि त्याला हे माहिती आहे की या सुदाम्याला काही वित्ताची गरज नाहीये, त्याच्या बायकोच्या नादाने गडबड झाली आहे. म्हणून जेव्हा तो परत गेला तेव्हा त्याला सगळं वित्तवान झाला तो. अलग लक्ष. म्हणून गरीब कसा असावा? सुदाम्यासारखा. आपण राहायचं ठरलं तर गरीबातल्या गरीब सुदाम्यासोबत राहावं, आणि श्रीमंतातल्या श्रीमंतासोबत राहायचं असेल तर जनकासोबत राहावं. अशा दोन्ही वर्गामध्ये आपण राहू शकतो. पण यांच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणासोबतच राहू नका. म्हणजे असला श्रीमंत जनकासारखा असावा आणि असला गरीब तर सुदाम्यासारखा असावा. असं असेल तर चालेल. तुमचा वित्त चालेल, म्हणजे हा तुमचा काम काय करेल, तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. वित्त हा आपल्याला मरेपर्यंत सुटत नसलेला भाग आहे. काही लोकांनी ती एवढी तरतूद करून ठेवली आहे, पोरांना कदाचित सांगूनही ठेवलेलं असतं की मी मेलो तर चंदनाच्या लाकडात जळशील. कशाच्या लाकडात जळशील? काही लोकांनी एवढी तयारी करून ठेवलेली असते. आता जरा अवघड आहे,
कारण गव्हर्नमेंट लगेच त्याला धाड टाकेल म्हणून. आता एवढे विचार नाही करत. काय त्यांनी ठरवून घेतलेलं असतं की माझी बॉडीची नंतर काय व्यवस्था करशील, कारण बॉडी हे वित्त आहे ना. शरीर एक आहे, हे एक वित्तच आहे. ह्याला तो धन समजतो. याला धन समजल्यामुळे तो मेल्यानंतर सुद्धा याची काय विल्हेवाट लावू याची व्यवस्था करतो. मृत्यूपत्र म्हणजे मी मेल्यानंतर या शरीराची काय व्यवस्था करावी. आता काही लोक फारच चांगले असतात म्हणून जगाच्या कामाला यावं म्हणून त्याचं दान करतात. वेगवेगळ्या प्रकारे याची विल्हेवाट लावायची. तर वित्त जे आहे हे वित्त अनेक प्रकारचं असतं आणि या अनेक प्रकारच्या वित्तामध्ये सगळे लोक रात्रंदिवस अडकलेले आहेत. आपणही त्याच्यामध्ये आहोत. आपल्याला त्याच्यातून बाहेर निघालं. आपल्याला वित्त काय आहे, वित्तच नसावं आपल्याकडे. म्हणजे आहे ते काय, असलं ते असू द्या. मी आधीच म्हटलंय, असलं तर असू द्या, ते आपलं नाही. आहे त्याचं म्हणून सांभाळायचं. मग गेलं तर त्याचं म्हणून गेलं, गेलं तर त्याचं म्हणून गेलं, आलं तर त्याचं म्हणून आलं. सांभाळण्यासाठी दिलंय, उधळण्यासाठी दिलेलं नाही. वित्तामुळे जर आपण क्रोध या वर्गात जात असेल तर वित्त वाईट आहे. पुढची गोष्ट काय, जाया, पुत्र आणि वित्त यांच्यामुळे जर आपण क्रोध या वर्गात जात असू, म्हणजे त्याचे परिणाम पुढे अशाकडे होत असतील तर समजायचं ते काय झालेत आपल्याला, ते आपल्याला वाईट ठरले. त्यांच्यामुळे आपलं नुकसान होत आहे असं ठरलं तर हा वित्त, या वित्तापासून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही, पण जाण्याचा प्रयत्न करा. चौथी गोष्ट काय, कर्म. एक वेळ मनुष्य वित्त या कामापासून बाजूला जाईल, पण कर्म करण्यापासून बाजूला तो शांत बसू शकत नाही. तुम्ही 8 तास एका जागी बसून दाखवा मला, काहीतरी करीनच वाटतं, काहीतरी करावंच वाटतं, गप बसवतच नाही. कर्म बसवतच नाही गप. इतकी चुळबुळ करतात, इतकी चुळबुळ करतात. एखाद्याला म्हटलं तू 8 तास घरात बसून राहा बरं. दिवसभर कामाला ऑफिसला गेला एखादा, आता 8 तास बाहेर फिरला का नाही, काम केलं, काय कष्ट काय, संध्याकाळी आला आता घरात बसतो का शांत, बॅग बिग टाकली, चहा बी मारला की लगेच पुन्हा कुठेतरी फिरून जातोच तो. त्याला शांत बसवतच नाही. कर्म काहीतरी करत राहणे, करावंच वाटणे, याला म्हणतात कर्म. कर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे हे क्रियेतून तयार होतं. कर्माची उत्पत्ती कशी होते, क्रियेतून होत असते. म्हणजे काहीतरी करत राहणे, करावंच वाटणे, याला म्हणायचं कर्म. कर्म हा जो काम आहे हा सगळ्यात वाईट आहे. कर्मासारखा वाईट काम जगात काहीच नाही. तुम्ही जे जगताय ते खरं पाहिलं तर जायेसाठी पण नाही. जायेपेक्षा जास्त तुम्हाला पुत्राची अपेक्षा आहे. कधी एखाद्याला म्हटलं बायको कर, तुला पुत्र मित्र नाही, तर त्याला आवडेल काय. आजकाल वेगळी परिस्थिती आहे, पण नॉर्मली जर विचार केला, साधारण विचार केला, आपण साधारण माणसाचा विचार केला, हा ठीक आहे तुझं लग्न होणार पण तुला पोरं बाळा नाही, हे असं काय बोलतोस, असं कसं होईल, असं कसं चालेल, बरोबर का. ठीक आहे तुला जाया पण पुत्र नाही, चालेल काय. म्हणजे ज्या मुलीशी लग्न करायचंय तिच्या आईबापाला तिला आधी सांगून टाका पुत्र नाही, ते काय म्हणतील, कर म्हणतील. किंवा ज्या मुलाशी लग्न करायचंय त्याच्या आईबापाला मुलीने आधी सांगून टाकावं पुत्र नाही, मग चालेल, चालणारच नाही. म्हणजे जाया वाईट नाही जेवढी पुत्र वाईट आहे, आणि पुत्र वाईट नाही जेवढा संततीच्या पुढे येणारा हा वित्त वाईट आहे. का, कारण एखाद्याला म्हटलं तुला जाया असेल, पुत्र असेल, पण पैसा नसेल, चालेल. एखाद्या स्त्रीला म्हटलं तू माझ्याशी लग्न कर, आपल्याला पुत्र असतील पण पैसा 0 राहील, आपल्याकडे पैसा नाही काय राहणार, ते म्हणे का डोकं आउट आहे तुझं. अरे पैसा तर मेन आहे, वित्त नसेल तर तुला करायचंय काय. मला वित्त जे आहे ह्या वित्तासाठी जायेला आणि पुत्राला किंमत नाही. वित्तच्या पुढे जाया आणि पुत्र एवढे किमतीचे राहत नाही. वित्त ही फार महत्वाची गोष्ट आहे. वित्त जर नसेल जायेकडे आणि पुत्राकडे आपल्याला किंमत, वित्त जर नसेल तर जायेकडे आणि पुत्राकडे आपल्याला किंमत नाही. बघा वित्त कसं वाईट आहे. तुम्ही फुकट फक्त खा, बघा काय होतं. 1 रुपया द्यायचा नाही कोणाला, तुमचं तुम्ही खायचं, काय होते बघा. बायको काय करते बघा, ती म्हणे असं कसं चालेल, तू तुझं बघ म्हणायचं, मी माझं बघ, चालेल का.
जाया आणि जाया आणि पुत्र चालेल. जाया आणि पुत्र हे वित्तासाठी जगतात, म्हणून वित्त त्याच्यापेक्षा वाईट आहे. आणि या वित्तापेक्षाही वाईट काय आहे? कर्म. कर्म हे त्याच्यापेक्षा वाईट आहे. कर्म हा काम फारच वाईट आहे. काहीतरी करत राहावं असं झोपडीतल्या माणसालाही वाटतं आणि सगळ्यात वर असलेल्या माणसालाही वाटतं. करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा, गप हो राहू नका. एखादा जर काही करत नसेल तर त्याला काय म्हणतात लोक? अरे काहीतरी कर, असं नुसता काय बसून राहिला बावळाटासारखा. काहीतरी करा, कर्म करत राहा. काय करा? कर्म करत राहा काय, असे लोक म्हणत असतात. मग आता त्याचं कर्म जे करणं आहे हे कर्म करणं, मी तर म्हणतो तुम्ही कोणी काय नाही सांगितलं तरी कोणी गप्पच बसणार नाही. कोणी नाही सांगितलं तरी कर्म लोक करतच असतात. कर्म जे आहे हे इतक्या सहजपणे काम आहे की कर्म इतका सहज काम जाया नाहीये. कर्म इतका सहज काम पुत्र नाहीये. कर्म इतका सहज काम वित्त नाहीये. कर्म हा इतका सहज काम आहे, म्हणून कर्म हा काम संपवणं सगळ्यात अवघड आहे. जाया, वित्त आणि पुत्र हे काम संपू शकतात, हे प्रयत्नाने संपवता येतील, पण कर्म हा काम संपवणं फार वाईट आहे. कर्म हा सद्गती किंवा अधोगतीला नेणार आहे. वित्त हे सुद्धा सद्गती किंवा अधोगतीला नेणार आहे. जाया, पुत्र हे सुद्धा सद्गती किंवा अधोगतीला नेणार आहे. कारण जाया जर नालायक असेल तर तो नवरा नरकाला जातो. जाया म्हणजे नवरा किंवा बायको, किंवा ती बायको नरकाला जाते. नवरा जर नालायक असेल तर ती स्त्री नरकाला जाते. तिने काहीही पाप नाही केलं तरी फुकट. कारण अर्धांगीन तुम्ही म्हटले आधीच, आता आपण काय करणार? आणि बायको जर नालायक असेल तर तो नवरा फुकटच कुठे जातो? नरकात जातो. पुत्र जर नालायक निघाले तर हे दोघं नरकाला जातात. बघा, म्हणून लोक काय म्हणतात, पुत्र कसा पाहिजे? त्याने कुळाचा उद्धार केला पाहिजे. पुत्र नालायक निघाला की हे दोघं गॅरंटेड नरकाला जातात. त्यांनी किती सत्कर्म करू द्या. लिंक कशी आहे बघा, फार अवघड विषय हा. म्हणून चांगली पोरं निर्माण करण्याची जबाबदारी आई बापावर आहे. जर पोरं विचित्र निघाली तर तुमची रवानगी कुठे आहे? तुम्ही कितीही सत्कर्म करा, काय करायचे ते करा, तुम्हाला नरकालाच जावं लागणार. तुम्हाला वाचवायला फक्त कोण आहे? देव. म्हणून काय करा? कर्माच्या नादी लागू नका, देवाच्या नादी लागा. म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला नरकाला जायला लागेल. कारण असं तुम्हाला एवढं तर माहिती आहे की पुत्र चांगला निघाला तो कुळाचा उद्धार करतो. मग जर कुळाचा उद्धार करणारा पुत्र असू शकतो तर कुळाला नरकाला घालवणारा तो असू शकतो का नाही? म्हणून पुत्र इतकं वाईट आहे. तसंच वित्त पण आहे. वित्त हे आपल्याला सद्गतीला किंवा अधोगतीला नेऊ शकतं. आणि कर्मही तसंच आहे. चांगलं कर्म केलं तर सद्गती, वाईट कर्म केलं तर नरक. आता या 4 कामापासून आपण वाचणार कसे? 4 कामाशिवाय आपलं तर आयुष्य नाही. एक जगातला कुठलाही मनुष्य नव्हे, कुठलाही जीव या 4 कामातच बसतो. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये याचा विषय आलेला आहे. मी काय म्हणतोय हा विषय कळण्यासाठी तुम्हाला अरण्यात जाऊन बसलं पाहिजे. बृहत अरण्याक म्हणजे अरण्यामध्ये जो विषय ग्रहण करता येतो त्याला म्हणतात बृहदारण्यक उपनिषद. हा जो विषय तुम्ही जनमानसात राहून कळण्यासारखा नाही. अरण्यामध्ये एकांतात जाऊन जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे 4 काम किती वाईट आहे. कारण हा बृहदारण्यकातला विषय. कुठला विषय आहे? बृहदारण्यक उपनिषद. हे 4 काम आपल्याला डुबवणारे आहे. या 4 कामांपासून वाचावं कसं इथं काही विषय तो नाही. कामाची जास्त माहिती पण नाही, पण आपण एक माहिती करून घेतली की काम म्हणजे काय. काम म्हणजे जाया, पुत्र, वित्त, कर्म. याच्यातले किती तुमच्या हातात आहेत? जाऊ दे, तुम्हाला हे काम आहेत ना, हे 4 काम तुम्हाला आहेत. याच्यातले तुम्ही सांगा गॅरंटेड ह्या 4 पैकी हे काम माझ्या हातात आहेत. तुमचेच काम आहेत ना ते. कोणाचे आहेत हे 4 काम? कोणाचे आहेत हे 4 काम? कोणाचे आहेत? तुमचे आहेत. आता मला सांगा ह्याच्यात तुमच्या तावडीत किती आहेत? मग तुम्ही म्हणणार त्याप्रमाणे हे करणार आहेत.
ह्याच्यातले 4 पैकी किती तुमच्या ताब्यात आहेत? असू द्या काम, जसा घोडा असावा पण त्याचा लगाम आपल्या हातात असावा, नाहीतर घोडा कुठे नेईल काय सांगता येत नाही. तसं हे 4 घोडे काम, हे 4 काम तुमच्या हातात आहेत, म्हणजे त्यांचे लगाम तुमच्या हातात आहे, किंवा एकाचा लगाम तुमच्या हातात आहे असं काही सांगा मला. कोणाचा लगाम तुमच्या हातात आहे की तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे करणार आहे? तुमचं म्हणजे तुमचं नाही सांगत आहे मी, जगामध्ये सगळ्यांचाच विचार आहे. जगात कोण असा आहे, असा कोणी आहे का की ज्याच्या हातामध्ये ह्या 4 कामांचे काय आहेत, लगाम आहेत? असा कोण आहे? पण आहेत असं दाखवतात ना. बायको नवऱ्याला दाखवतात तुमच्याप्रमाणे चालतं, नवरा पत्नीला दाखवतो तू म्हणते तसंच करतो. काय काय करतो हे देवाला माहिती, काय काय करते हे देवाला माहिती. पुत्र काय करतो, काय काय करतो हे त्यालाच माहिती. आपलं काय आहे का त्याच्यावर लगाम? जायेवर आपला लगाम नाही, पुत्रावर आपला लगाम नाही, वित्तावरही आपला लगाम नाही, आणि कर्मावरही आपला लगाम नाही. मग हे काम उधळलेले काम आहेत आणि त्याच्यावर आपण आरूढ आहेत. म्हणजे 4 कामरूपी घोड्यांचा हा रथ, त्याच्यावर आपण बसलोय आणि लगामच नाही त्या घोड्यांना. आता हा रथ कुठे जाईल? कुठे जायचा हा रथ? हा रथ कुठे जाणार आहे? अरे कुठे जाणार आहे कोणालाच तपास लागत नाही. म्हणून आपलं काय चाललंय हे आपल्याला कळतच नाही. आज काय आणि उद्या काय काही कळत नाही. कुठे आपण गटांगळ्या खाणार आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये. जगातल्या कोणालाच माहित नाही कुठे आपण गटांगळ्या खाणार आहेत उद्या. का? कारण 4 कामरूपी घोड्यांचे लगाम आपल्या हातात न राहिल्यामुळे आपली अशी दयनीय अवस्था अनंत जन्मांपासून झाली आहे. आणि तीच पुन्हा आपण काय करतोय, दृढ करतोय. म्हणजे वर चाबूक घेऊन मारतोय त्याला आपण घोड्यांना. अरे लगाम नाही तर गप तर बस. लगाम हातात नसल्यानंतर त्या रथात बसल्याने काय करावं? कमीत कमी गप रथाला धरून बसावं. काय उधळायचं ते उधळतं, पडू नये आपण तर, नाही का? चाबूक घेऊन वर मारावं एकाला. रथात बसल्यानंतर, बिना लगामाच्या घोड्यांच्या रथात बसल्यानंतर त्या माणसाने काय करावं? रथात बसून काय करायला पाहिजे? रथाला घट्ट धरून बसावं. काय व्हायचं ते होते, आता घट्ट धरून बसवलं ना कमीत कमी. का हातात काहीच नाहीये असं तरी म्हणावं? का घ्यावं चाबूक आणि मारावं एकाला? उधळतोय काय? मला सांगा, जर लगाम नसलेल्या घोड्याला तुम्ही चाबकाने मारलं शांत होण्यासाठी, तर तो घोडा शांत होईल? नाही होईल शांत. अगदी तसंच आहे. हे जी 4 काम आहेत यांना तुम्ही मारत राहिले किंवा काही जरी केलं तरी हे काही गप्प बसतील का? त्यांचे लगाम आपल्या हातात नाही, हीच वाईट गोष्ट. आधी त्यांना खायला घाला, नाही तर त्यांना चाबकानी मार. ते उधळणारच आहेत. आणि म्हणून आपलं आयुष्य हे उधळलेलं आयुष्य आहे. आणि मरेपर्यंत आपण असेच राहणार आहोत. कारण आपण या 4 पैकी एकही सोडायला तयार नाही. एकही सोडायला तयार नाही. तुम्ही मला कधीतरी येऊन सांगा की महाराज आम्ही यातला एक सोडलाय काम. 3 घोड्याचा रथ नीट चालत नाही. तुम्हाला रथ माहित नसेल, रथाबद्दल तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही कधी पूर्वजन्मात रथात बसलेले तर, पण माहितीसाठी सांगतो, 4 घोड्यांचा रथच नीट चालतो. 3 घोड्याचा रथ नीट चालत नाही. 2 घोड्याचा रथ अजून नीट चालत नाही. आणि 1 घोड्याचा रथ तर टांगाच होतो. आणि आजकाल 4 घोड्याचे रथ कुठे दिसले का तुम्हाला? आता टांगे दिसतात. आता ते टांगे पण राहिले नाही. आलं लक्षात? अशी परिस्थिती जगाची आहे. म्हणून आपल्याला 4 घोडे, 4 घोड्यातला 1 काढून टाका, बघा मग कसा रथ चालतोय. तुम्ही एक जरी काम नाहीसा केला तरी तुमचा रथाचं काही खरं नाही, बंदच पडणार आहे. म्हणजे संसार चक्र तुमचं बंद पडण्याची शक्यता, 1 जरी घोडा काढला तरी होणार. म्हणजे 1 जरी काम हक्कलला तरी तुमचं संसार चक्र बंद होण्याची शक्यता आहे. आता हे 4 घोड्यापैकी म्हणजे 4 कामापैकी 1 तरी काम कसा संपवावा? तुम्ही प्रत्येकाने ठरवून या, यापैकी मी 1 काम संपवणार आहे असं ठरवून द्या. त्यासाठी माझी मदत पाहिजे तर मी तुम्हाला मदत करीन. तुम्हाला असं वाटलं की महाराज आपल्याला काहीतरी हेल्प करतील, काहीतरी मदत करू शकतील, मे आय हेल्प यू, बळच म्हणायचं. आणि तिथं पोलीस जागेवर नसतो, त्या बॉक्समध्ये वर लिहिलं असतं मे आय हेल्प यू, आणि तिथे आतमध्ये कोणीच नसतं. तसलेच महाराज मे आय हेल्प यू म्हणतात, पण कधी सापडतच नाहीत हेल्प करायला.
आहे का नाही? कारण हेल्प करायला त्यांना मागावं तर त्यांचा आधीच पारा डेंजर असतो, त्यांची 10 फुटाहूनच दूर राहिलेलं बरं, आहे की नाही? असे मी हेल्प यू नाही महाराज म्हणजे. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की 4 पैकी 1 काम संपवा. 4ही संपवले तर चांगलीच गोष्ट आहे, 4 पैकी 1 तरी संपवा. कसा संपवता येईल याचा विचार करा. कसे संपवणार? काम संपवण्यासाठी काहीतरी हिंट शोधा, काहीतरी करा जेणेकरून 4 काम संपवतील. संपणार नाही ते, संपणार नाही म्हणजे संपतील, पण कसे संपतील हे कळणं फार अवघड आहे. हेच कळणं फार अवघड आहे. काम संपवावेत आणि काम संपल्याशिवाय काही खरं नाही. ज्या अर्थी साधू संत म्हणतात काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, ते ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी काम संपू शकतो. जेव्हा तुकोबांचा अभंग आहे ना, जेव्हा तुकोबांनी असं म्हटलं तेव्हा तुकोबांकडे काम म्हणजे जाया, पुत्र, वित्त आणि कर्म होते का नव्हते? होते, पण नव्हते. हेच ज्ञानमार्गामध्ये सगळ्यात मोठे गुह्य आहे आणि हे कळणं फार अवघड. असून नाही आणि नसून नाही अशा 2 गोष्टी असतात. तुम्ही नसून नसा किंवा असून नसा, पण नसा हा शब्द महत्वाचा आहे, नसणे हा शब्द महत्वाचा आहे. मग ते असून नाही आहेत का नसून नाही आहेत कसे चालतील आपल्याला? नसून नसले काम तरी चालतात आणि असून नसले तरी चालतात. धर्मशास्त्राचं तसं नाही. धर्मशास्त्रामध्ये नसून नसायला पाहिजे, वेदांत शास्त्रामध्ये नसून नसले तरी चालतात, म्हणून धर्मशास्त्र मान्य आहे, धर्मशास्त्राशी विरोध नाही आपला. आणि असून नसले तरी चालतात, पण ते धर्मशास्त्राला मान्य नाही, पण वेदांतामध्ये मान्य. धर्मशास्त्र आपल्याला ऍक्सेप्टेड आहे, म्हणजे धर्मशास्त्राला आपण सामावून घेतो, पण आपल्याला धर्मशास्त्र सामावून घेऊ शकत नाही. कारण नसून नसणे हे धर्मशास्त्राचं आहे आणि वेदांत शास्त्रामध्ये असून नसणे पण आहे, नसून नसणे पण आहे, दोन्ही पण आहेत. म्हणजे एखादा वेदांती महापुरुष नसून नसल्यामधला असेल तर तो वेदांती असावा, पण असून नसणे हा जो वेदांताचा एक भाग आहे तो मात्र धर्मशास्त्राला मान्य नाहीये. तर यापैकी तुम्ही कुठलीही स्थिती निर्माण करा, नसून नसण्याची स्थिती करा किंवा असून नसण्याची करा, पण नसून नसणे करणं सोपं आहे, असून नसणे करणं फार अवघड आहे. लोकांना वाटतं बरं झालं महाराज सांगितले असून नसायचं आहे आपल्याला, मग सोपंच आहे की नाही? उलट ते अवघड आहे. असून नसण्याची स्थिती काय आहे? अवघड आहे. म्हणजे बायको नसलीच तर बरंच आहे ना, पुढची अडचण काय? पण आता असली म्हणजे ती असून नाही म्हणणं हे फार अवघड आहे. कारण बायको असा शब्द आला रे आला की लगेचच आतमध्ये वाटतं हिच्याकडे कोणी बघायला नको, हिचा तर सगळं मलाच पाहावं लागणार, मरेपर्यंत तिची व्यवस्था कोणी करायची? आपणच करावं लागणार. म्हणजे एक न एक क्रमाने सगळ्या गोष्टी असून असल्यानंतर येतात. मग नसले चांगले का असले चांगले? आता तुम्ही सगळे असलेले आहेत, मग असलेले ना तुम्ही नसलेले हो द्या बरं, करा बरं प्रयत्न. बायको आहे पण माझी बायको मला बायकोच नाहीये असं म्हणा, असं म्हणायला का? बघा काय होत. म्हणजे उदाहरण म्हणून जाया घेतला आपण, स्त्रिया लवकर म्हणू शकतात ते पुरुषांपेक्षा, पुरुष लवकर नाही म्हणू शकत. स्त्रिया लगेच म्हणू शकतात नवरा नाहीये मला. स्त्रिया पटकन हे विवेक करू शकतात, त्यांना माहिती असतं, त्यांनी चव ओळखलेली असते त्याची. म्हणजे स्त्रीला हे कळलेलं असतं की आता काही केलं तरी हा आपल्याला आपल्यातच काय अडकून, मेलं तरी हा आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. स्त्रीला चांगलं कळलेलं असतं. म्हणून पुरुष सगळे मूर्ख आहेत आणि स्त्री हुशार आहे. काही हो द्या, पुरुष हा मरेपर्यंत स्त्रीला सोडतच नाही. साधारणपणे सांगतो, स्त्रीला काय फरक पडत नाही, ते काय हे गेलं तर काही फरक नाही पडत. पुरुष मेला तरी स्त्रिया मस्त मजेत जगतात, पण स्त्री मेली तर पुरुष हा पुढे फार रडत रडत जगतो. अपवादात्मक गोष्टी असतात काही, असो, दोन्ही एकच माळेचे मणी आहेत, हे श्रेष्ठ आणि एकनिष्ठ असं नव्हे. काही अशा गोष्टी आहेत, काही अशा गोष्टी आहेत. परंतु एक लक्षात घ्या की जाया, पुत्र, वित्त आणि कर्म या 4 कर्मामध्ये नाही 4 कामामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि हे आपलं अडकणं आपल्याला पुढे अनंत जन्म फिरवणार आहे. म्हणून त्याला कसं संपवावं यासाठी काहीतरी करा. सगळ्यात सोपं काम काय? सगळ्यात सोपं काय? गणित. हे संपवायचे असेल तर काय करावं? हे 4ही भगवंताच्या चरणी अर्पण करावे. हे भगवंतासाठी करावे. भगवंत कळत नसेल
तर सद्गुरूच्या चरणी अर्पण करावे. चारही सद्गुरू चरणी अर्पण करून टाक. तुम्ही बघा आता काय करायचं. याच्यातून तुम्ही सहज बाजूला जाल. भगवंत किंवा सद्गुरू यांच्या चरणी जर हे काम अर्पण केले तर अत्यंत सोप्या पद्धतीने काम होऊन जाईल. जर तुम्ही संपू शकले नाही तर मी तुम्हाला एक सोपे गणित सांगितलंय. आता असं मी कसं करू असं वाटतंय, म्हणजे तुमचं काम काय आहे, दृढ आहे. माझी संपत्ती मी सद्गुरूला कशी काय देऊन टाकून, त्यांनी जर त्याची उधळली तर काय करा. सद्गुरूला माझे ₹1,00,000 दिले, त्यांनी उधळले तर, असं वाटतं का नाही मनात? असं वाटतं का नाही वाटतं? आपलं 4 काम सद्गुरूला अर्पण करण्याची जेव्हा तुमची ऐपत होईल तेव्हा तुमचं काम संपून जाईल. एक भाग नसेल, तुमची स्वतःमध्ये एवढी ताकद पाहिजे की तुम्ही हे काम संपू शकले पाहिजे. दोन्ही भाग आहे. एक सोपा आहे, एक जरा कष्टाचा आहे. कारण स्वतः करायचं म्हणजे अवघड आहे आणि अर्पण केलं म्हणजे सगळ्यात सोपं काम पडतं. कारण भगवंताने शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय, तुझ्यासाठी सोपं काम काय आहे, तू फक्त मला शरण ये, बाकीचं मी बघतो. तू मला अर्पण कर म्हणजे मी बघतो. ते काय म्हणतात, तू मला अर्पण कर मी पाहतो. तसं हे काम आहेत ना, किती मोठे काम असले तरी भगवंताला अर्पण करावे. भगवंताला काम अर्पण केला की त्याच्यातून काय करायचं तो बघेल ना. हा सोपा मार्ग आहे त्याच्यावर. एखाद्याने नाही म्हटलं मी नाही भगवंताला अर्पण करणार तर त्याला काही गती नाही का? नाही, त्यालाही काही हरकत नाही, पण त्याच्याकडे फार मोठा अभ्यास पाहिजे, त्याची फार मोठी धारणा पाहिजे. तोही करू शकतो. ज्याने भगवंताला अर्पण नाही केलं, सद्गुरूला अर्पण नाही केलं, काही हरकत नाही. त्याने स्वतः कष्टाने सुद्धा या कामाला नाश करता येईल, नक्कीच करता येईल. म्हणजे येणार नाही असं नाही. म्हणून दोन्ही मार्ग आपल्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु एक तर स्वतः, नाहीतर भगवंत म्हणजे सद्गुरू यांच्याशिवाय काम नाश करण्यासाठी कुठलाही पर्याय जगामध्ये नाही. एका कामाने दुसरा काम नाश पावत नाही, हे लक्षात घ्या. एका कामाला नाश करण्यासाठी दुसरा काम उपयोगाला येत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. काम नाशासाठी फक्त भगवंत किंवा आपला स्वप्रयत्न भगवंताच्या दिशेने पाहिजे. फार त्यासाठी धारिष्ठ्य पाहिजे, तरच हे शक्य आहे. मग 2 पैकी तुम्ही काही करा. जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर मात्र तुमचा जन्म मरणाचा फेरा जगामध्ये कोणीही चुकू शकत नाही, हे पक्क लक्षात घ्या. आणि त्या दिशेने लगेचच प्रयत्न सुरू करा. त्यासाठी तुम्हाला जी काही गरज असेल त्यासाठी शास्त्र, सद्गुरू हे तुम्हाला उपकारक हो, त्यांची कृपा तुमच्यावर हो. आणि ती कृपा संपादन करण्यासाठी तुम्हाला जे काही करणं गरजेचं आहे ते तुमच्याकडून हो, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्या सद्गुरू कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की